सुखाची विरून गेली दुःखाच्या लागती झळा जगास परक्या कशा दाखवू हृदयीच्या लागल्या कळा सोबती सना कुणीच उरल आता हक्काच नकळत जडलं दुःखाशी नात रक्ताचं हे नात रक्ताचं हे नात रक्ताचं हे नात रक्ताचं ज्याचं कोणी नसतं ना त्याचा तूच वाली असतोस ना। आता आता तूच माझा पाठीराखा बन। तू कुठेही जाणार नाहीयेस, तू इथंच राहणार आहेस ह्या घरात माझ्या बरोबर। आणि जर कोणाला तुझी अडचण होत असेल तर त्याने खुशाल इथून निघून जावं, मला काही फरक पडणार नाहीये त्याचा। अगं वहिनी, तुझं हे नशीब माझ्या अमेयदादानेच घडवलं ना, तोच कारणीभूत आहे या सगळ्यांना। आणि आणि तू सगळा दोष मात्र स्वतःवरच घेतेस। आई तू तू ऐकलं तो काय म्हणाला? हो असं होईल ना गाई? हो नक्की असं होईल, तू ह्याच्यावर विश्वास ठेव, तो सगळं काही ठीक करेल। दादा, मला काहीतरी विचारायचं आहे। दादा, तू तुझी HIV टेस्ट करून घेतलीस? नाही। का नाही करून घेतलीस? आपल्याला याची शहानिशा करायला नको? निदान कोणाचं चुकलंय हे बघायला नको? बोलतोस ते अगदी बरोबर आहे,
पण माझा धीरच होत नाहीये. का भीती वाटतेय? मला मला कसली भीती? दादा दादा मला सगळं माहिती आहे. काय माहिती तुला? दादा सॉरी टू से यू, पण तुझं ते लग्न आधीची प्रेम प्रकरण, डिस्कोथेक, पब, तिथल्या होणाऱ्या तुझ्या मैत्रिणी, नवीन मुलींच्या ओळखी, नंतर मैत्री आणि मग बास बास झालं. नाही सहन होते मला, बास झाला. आता त्रास होतोय मला. अरे यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास माझ्या वहिनीला होतोय. याची साधी तुला कल्पना सुद्धा नाहीये. तुला तुला कोणी सांगितलं? तुला कसं माहित आहे? दादा तुम्हा सर्वांचा नसेल, पण माझा माझ्या लहान वहिनीवर पूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास खरा आहे याची मला पूर्ण खात्री आहे. तू तू भेटायला गेला होतास तिला? कशी रे ती? सांग ना, खरं सांग ती. हो गेलो होतो भेटायला. आणि राहिला प्रश्न खरं बोलण्याचा, तर मी खोटं कधीच बोलत नाही. आणि खोटं बोलण्याची किती मोठी किंमत मोजावी लागते हे बघतोच आहे मी. हे नातं रक्ताचं. ए सांग ना, कशी आहे ती? ती ती माझ्याबद्दल काही विचारत होती का रे? हो अरे तिने सर्वात आधी तुझ्याबद्दलच विचारलं आणि मग पूर्ण कुटुंबाबद्दल विचारलं. अरे अरे दादा आपण सगळे तिच्याशी एवढे निष्ठुरपणे वागल्यानंतर सुद्धा तिने आपुलकीने सगळ्यांची चौकशी केली रे. आणि मला तर तिने एवढ्या आनंदाने घरात घेतलं की माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं रे. अश्विनी, आणि जेव्हा तिला मोठ्या वहिनीच्या अबॉर्शन बद्दल कळलं ना, ती अक्षरशः खूप रडली रे. अरे पण ती कशी आहे ते तू सांगितलं नाहीस मला. सांग ना, सांग ना, कशी आहे माझी अशू? अरे अरे ती कशी असली तरी तुला काय फरक पडतोय? ती घरातून गेल्यानंतर तू साधी चौकशी तरी केलीस? एक साधा फोन तरी केलास? अरे अरे ती वेळेवर औषध घेते का हे तरी विचारलंस? तुमचं लव्ह मॅरेज होतं ना? तिने तुझ्यावर विश्वास ठेवला, प्रेम केलं, लग्न केलं आणि त्याचा तू हा न्याय दिलास? अरे एवढंच काय, तर तिने तिचं सर्वस्व अर्पण केलं रे. आणि आनंदाने माहेर सोडून ती तुझ्यासोबत राहायला आली आणि तू तिला हा न्याय दिलास? भास्कर, भास्कर, आता मला नाही सहन होतंय भास्कर. का त्रास होतोय ना? मग वहिनीची अवस्था काय असेल याचा साधा विचार तरी केलास? अरे ती तर निष्पाप आहे, तिचा यात काही दोष नाहीये. तुम्ही सर्वांनी तिला या घरातून निर्दयपणे बाहेर काढलं. अरे तिला वाटलं होतं की निदान तिच्या माहेरची माणसं तरी तिच्या मागे उभे राहतील, पण कसलं काय, माहेरची माणसं सुद्धा तशीच. ती सुद्धा तिला टोचून बोलतायत आणि तेही या अवस्थेत. अरे ते तिला या अवस्थेत स्वीकारायलाच तयार नाहीयेत. तुम्ही सर्वांनी मिळून तिला लाचार केलंय.
माझं खरोखर चुकलं. माझीच चूक आहे. कमीत कमी मी तरी तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. सगळ्यात चूक माझीच आहे. दादा राग मानू नकोस. एक गोष्ट विचारतो, खरं सांग. दादा, वहिनी तुझ्या आयुष्यातली पहिली स्त्री होती? खरं सांग. नाही. म्हणजे वहिनी HIV पॉझिटिव्ह तुझ्यामुळे झाली. तुला या प्रेम प्रकरणांचा कंटाळा आला म्हणून तू सुसंस्कृत साध्या भोळ्या अश्विनीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस. आणि तीही तुझ्या रूपावर गोड बोलण्यावर भाळली आणि तू तिच्याशी लग्न केलंस. केवढं सोपं होतं ना तुझ्यासाठी हे? बाज कर आता. काही सहन होते. बाज कर ना आता. शांत हो. दादा, वी हॅव टू फेस द सिच्युएशन. आधी आपण तुझी टेस्ट करून घेऊयात आणि मग बघूयात पुढे काय करायचं ते. अरे कदाचित आपण उगाच टेन्शन घेतोय आणि तुझे रिपोर्ट्स निगेटिव्ह असू शकतील. म्हणजे वहिनी HIV पॉझिटिव्ह तुझ्यामुळे झाली. वहिनी HIV पॉझिटिव्ह तुझ्यामुळे झाली. हे नातं रक्ताचं मी आधी अमेय दादाची HIV टेस्ट करून घेतली असती आणि नंतरच निर्णय घेतला असता. आणि मला पूर्ण खात्री आहे की अमेय दादाच HIV पॉझिटिव्ह असणार. HIV पॉझिटिव्ह असणार. दादा, वहिनी तुझ्या आयुष्यातली पहिली स्त्री होती? खरं सांग. नाही. म्हणजे वहिनी HIV पॉझिटिव्ह तुझ्यामुळे झाली. तुला या प्रेम प्रकरणांचा कंटाळा आला म्हणून तू सुसंस्कृत साध्या भोळ्या अश्विनीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस. आणि तीही तुझ्या रूपावर गोड बोलण्यावर भाळली आणि तू तिच्याशी लग्न केलंस. केवढं सोपं होतं ना तुझ्यासाठी हे?
अमेय, आला का तुझा रिपोर्ट? अमेय, अरे अमेय, मी तुझ्याशी बोलते. अरे बोल ना अमेय. अमेय, काय आला तुझा रिपोर्ट? अहो आई, अमेय भाऊजी काहीच बोलत नाहीयेत म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्हच असणार. आई, तुम्ही काळजी करू नका. अमेय भाऊजींना आपण चांगल्या मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ. माझी आशू निष्पाप होती. माझ्यामुळेच ती HIV पॉझिटिव्ह झाली. दादा, तुम्हा सर्वांचा नसेल, पण माझा माझ्या लहान वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. आणि तो विश्वास खरा आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि तो विश्वास खरा आहे याची मला पूर्ण खात्री आहे. खुश आहेस ना? अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. हो, चिमटा काढू? खरंच किती चांगलं घर मिळालं मला. प्रेम करणाऱ्या सासूबाई, इतका चांगला नवरा, सगळी माणसं खूप चांगली आहेत. या भरल्या घरामध्ये माझ्या हातून काही चुकीचं घडू नये हीच देवाला प्रार्थना करते. हे वेडाबाई, हे काय वेडासारखं बोलतेस तू? तू खरंच खूप चांगली आहेस. तू निर्मळ आहेस, तू निष्पाप आहेस, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं की नाही. मी तुला कधीच अंतर देणार नाही. खरंच अगदी खरं. आजपासून गोड काम गोड माणसाने करायचं बरं का. मी काय करू शकतो तुमच्यासाठी? हा बघा, स्वतःला गोड म्हणून घेतोय. ए वहिनी, आईच म्हणत्या की मी खूप गोड आहे म्हणून. हो की नाही काही? हो रे बाबा. हो हो, पण आपल्या घरामध्ये आतापासून आणखी एक गोड व्यक्ती आलेली आहे. तिथून आल्यानंतर हनीमून साठी स्वित्झर्लंड. ओके. आता माप ओलांडून आत यायचंय, पण त्यापूर्वी नाव घ्यायचंय. चांदीच्या निरंजनात लावते फुलवात, अमेरावांचं नाव घेते आणि करते संसाराला सुरुवात. एवढी सोन्यासारखी सून मिळाले, आणखीन वेगळं सोनं काय करायचंय. घरची सून हीच खरी लक्ष्मी असते. आता हाच बघू. खरंच मी खूप भाग्यवान आहे. मला तुमच्यासारख्या प्रेमळ सासूबाई मिळाल्या. ए, सासूबाई नाही म्हणायचं, मला आई म्हणायचं. अगं सून ही मुलीसारखी असते. तू माझी मुलगीच आहेस. आता मुलगी आली आहे, मुलाला विसरू नकोस. आणि हे आमचं शेंडे फळ केतन बाबू. अगं आई, मला काय अजून बाबू म्हणतेस?
वहिनी काय म्हणेल? वहिनी नमस्ते. वहिनी, मी तुझा छोटा भाऊ. छोट्या भावाच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडी. तुला या घरात काहीही कमी पडू देणार नाही. प्रॉमिस अगदी. आपण एक अट आहे, मला बाबू नाही म्हणायचं. बाबू फक्त माझी आई म्हणते. ठीक आहे केतन बाबू.